नमस्कार मंडळी. आषाढ महिना संपता संपता वेध लागतात ते पवित्र आणि मंगलमय श्रावण महिन्याचे. पण या श्रावण महिन्याचे स्वागत करण्याआधी येतो एक अत्यंत विशेष आणि भक्तिमय दिवस. तो म्हणजे आषाढ दीपामावस्या. दिव्यांचा प्रकाश हा केवळ अंधार दूर करत नाही, तर आपल्या आयुष्यातील नकारात्मकता नष्ट करून आरोग्याचा आणि समृद्धीचा मार्ग दाखवतो. पण आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा का केली जाते? तिची योग्य पूजा पद्धत कोणती? आणि या दिवशी कोणते नियम पाळावेत? चला आजच्या या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊया. आषाढ अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होतो. पावसाळ्यात चारी बाजूला अंधार, ढगाळ वातावरण आणि ओलसरपणा असतो. अशा वेळी घरातील नकारात्मकता, आजारपण आणि उदासीनता दूर व्हावी. घरात चैतन्य टिकून राहावे म्हणून आपल्या पूर्वजांनी या दिवशी दिव्यांची पूजा करण्याची सुंदर परंपरा सुरू केली. असे मानले जाते की या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केल्याने घरातील इडापिडा टळते, अष्टलक्ष्मीचा वास राहतो आणि कुटुंबाला दीर्घायुष्य लाभते. दीप पूजेची तयारी करताना काही गोष्टी पूर्वसंध्येला किंवा सकाळीच करून ठेवाव्यात. सर्वात आधी घरातील सर्व पितळी, तांब्याचे किंवा मातीचे दिवे समई आणि निरांजन स्वच्छ घासून पुसून चकचकीत करून घ्यावेत. पूजेसाठी हळदी कुंकू, अक्षता, ताजी फुले, तूप किंवा तेल आणि नैवेद्यासाठी गुळ खोबरे किंवा दुधाचा पदार्थ तयार करून ठेवावा. आता पाहूया पूजेची सोपी आणि योग्य पद्धत. संध्याकाळी घरातील ईशान्य किंवा उत्तर दिशेला स्वच्छ करून तिथे सुंदर रांगोळी काढावी. त्या रांगोळीवर एक पाट ठेवून त्यावर स्वच्छ वस्त्रे अंतरावी. आपण स्वच्छ केलेले सर्व दिवे आणि समई या पाटावर नीट मांडून घ्याव्यात. त्यानंतर सर्व दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालून वाती लावाव्यात आणि सर्व दिवे प्रज्वलित करावेत. दिव्यांना हळदी कुंकू आणि अक्षता वाहून भक्तिभावाने फुले अर्पण करावीत. या दिवशी कणकेचे दिवे तयार करून त्यात तूप घालून ते पेटवणे अत्यंत शुभ मानले जाते. शेवटी दिव्यासमोर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून हात जोडून प्रार्थना करावी. या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. दिव्यांची पूजा नेहमी संध्याकाळीच करावी आणि पूजेनंतर घरातील मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दिवे नक्की लावावेत. या दिवशी घरात स्वच्छता राखावी, सात्विक आहार घ्यावा आणि कोणाशीही वादविवाद किंवा कटकटी करणे टाळावे. अशी ही आषाढ दीपामावस्या आपल्या आयुष्यात प्रकाशाचे आणि आरोग्याचे नवचैतन्य घेऊन येते. तुम्हीही या दिवशी आपल्या घरातील दिव्यांची श्रद्धेने पूजा करा आणि श्रावण महिन्याचे उत्साहात स्वागत करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना दीपामावस्येच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.